हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी खण फ्रॉक आपण बघणार आहोत। तर खणाची फ्रॉक मी 10 ते 11 वर्षाच्या मुलीच्या मेजरमेंटची शिवत आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिलं ना आपल्याला जो काही अस्तर आहे ना तो 4 फोल्ड करून घ्यायचा आहे, जसे आपण घडी घालतो तशी। त्यानंतर आपल्याला छातीची साइज घ्यायची आहे। तर छाती होती 28 इंच, 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, असं मी 9 इंच एवढं रुंदी टाकली। त्यानंतर मी उंची घेतलेली आहे 14 इंच, तयार उंची आपली 13 इंच एवढी होईल। आणि बॉक्स तयार करून घेतला। त्याच्यानंतर गळ्याची रुंदी टाकलेली आहे 2.5 इंच आणि त्याच्यानंतर मी इथं शोल्डर टाकलाय 5.5 इंच, पावणे 6 पर्यंत घेतला तरी चालेल। त्यानंतर तिथून खाली पावणे 6 इंच मुंडा घेतला, 1 इंचावरती 1 आणि 1.5 इंचावरती 1 अशा 2 मार्किंग करून मुंड्याला गोलाकार देऊन घेतला। त्याच्यानंतर पुढचा गळा मी घेणार आहे 5 इंचाचा, जास्त डीप नेक नको आहे त्याच्यामुळे मी 5 इंच एवढाच ठेवलाय आणि त्याला सुद्धा असा एक शेप देऊन घेते। तर इथं मी पानाचा शेप असतो तसा थोडासा शेप देणार आहे, जास्त नाही। त्याच्यानंतर जेवढी कंबर असेल त्याचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि कमरेचं मार्किंग करून घ्यायचं। आता आपली पूर्ण मार्किंग इथं तयार आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। पूर्ण बाहेरून कट करायचं, त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपले वेगवेगळे करायचे आणि जो काही वाढलेला मुंडा आहे ना तर तो आधी आपण इथं कट करूया, म्हणजे आपला पुढच्या भागाचा आतला जो छोटा मुंडा असतो तर ते तयार होईल। त्याच्यानंतर गळा सुद्धा मी जसाच्या तसा इथं कट करून घेतला। आता आपण बॅक साईडला बघा जशीच्या तशी मार्किंग दिसत आहे, पातळ कपडा असल्यामुळे। तर मागच्या गळ्याची उंची मी 3 इंच एवढी ठेवणार आहे। त्याला 1 इंचावरती ना असं गोलाकार देऊन घेते पाठीमागच्या गळ्याचा आणि आता हे कटिंग करून घेते। मुलगी किती हेल्दी आहे किंवा बारीक आहे याच्यावरती डिपेंड राहतं गळा किती डीप घ्यायचा किंवा कमी घ्यायचा, जास्त घ्यायचा ते। तर मुलीची तब्येत थोडी बारीकच होती, जास्त अशी तब्येत नव्हती, मीडियम जशी पाहिजे तशीच होती। त्यानंतर आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे खणाचं, जसं पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही इथं घडी घालू शकता। काठ पाहिजेत किंवा नको आहे तर त्यानुसार तुम्ही इथं करू शकता। तर मला हे दोन्ही काठ पाहिजेत वरच्या भागासाठी, त्याच्यामुळे मी इथं डबलच घडी घातली आणि दोन्ही पार्ट आहेत ना असे सरळच ओपन करून ठेवलेत, कारण मला हे थोडं कमरेच्या बाजूने यायला पाहिजे काठ त्यासाठी। तर आता मी हे पूर्ण ना साईडून कट करून घेते। थोडंसं मार्जिन पकडत आपल्याला कट करायचं आहे साईडनी, एकदम जवळून नाही कट करायचं आणि गळा कट करायचा नाही आहे, फक्त साईडनं कट करायचं आहे। आता आपले इथं वरचा दोन्ही भाग रेडी झालेत। आता आपण बाही कटिंग करूया। त्याआधी हे काही कपडाचं असं कट होतं ना तर तो लेवलमध्ये कट करून घ्यायची सवयच लावायची। त्याच्यानंतर आता मी बाहीला अस्तर नाही लावणार, मला फुगाबाही करायची आहे। त्यासाठी बघा मी पहिल्यांदा डबल होता कपडा, आता हे मी 4 करून ठेवला आणि सरळच हे मी पट्टी कट करून घेतलेली आहे। हे बघा बाहीचं कटिंग झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता हा जो काही आपला आता कपडा शिल्लक आहे ना तर त्याची आपल्याला उंची घ्यायची आहे, किती घ्यायची आहे ती। आता आपली पूर्ण फ्रॉकची उंची किती आहे त्याच्यातून वरच्या भागाचं आपलं 13 इंच कमी करायचं आहे। जर फ्रॉक पूर्ण 37 इंचाचे असेल तर 13 इंच वरचं कट करायचं आणि बाकीचं जे काही राहिलेली उंची आहे ना ते आपल्याला घेरामध्ये घ्यायची आहे। तर त्यासाठी मी आता कपड्याची घडी घालून घेते। काठाच्या साईडनं आपल्याला उंची मोजायची आहे। शिलाई मार्जिन ॲड नाही केलं तरी चालतं, कारण काठ येतात खाली तर डबल फोल्ड करावं लागत नाही। तर रुंदीमध्ये मी साधारणतः 45 ते 50 इंच रुंदी घेतलेली आहे, म्हणजे प्लेट टाकायचा जो पार्ट आहे ना तो। आणि उंची जेवढी फ्रॉकची भरेल तेवढीच उंची घ्यायची आहे। तर आता मी हे कट करून घेते बघा सरळ। त्यानंतर आता ना मी ह्याची छोटीशी जरा घडी घालून घेते, म्हणजे एक्झॅक्ट समजेल। तर आता माझा हा डबल फोल्ड कपडा, एक मागच्या भागासाठी एक पुढच्या भागासाठी 50 इंच रुंदीचा कपडा आहे। आता ह्याची उंची मी घेते। तर वरचा जो पार्ट आहे 13 इंचाचा तो मी इथं मायनस केला त्याच्यातून, आणि जी काही उंची असेल घेराची तर ती इथं उंची मी इथं बघा घेतलेली आहे। आणि आता मी हे सरळच कट करून घेते। हे बघा मी भरपूर कपडा इथं वापरलेला आहे घेरासाठी, तुम्ही थोडाफार कमी कपडा घेतलात ना तरी पण चालेल। तर आता माझे हे कटिंग करून झालेलं आहे। आता इथं बघा एक जॉईंट येतो, तर तो जॉईंट पण आपल्याला इथला हा कट करायचा आहे, म्हणजे आपले 2 पार्ट रेडी होतील, एक मागच्या भागासाठी आणि एक पुढच्या भागासाठी। असे आपले 2 पार्ट तयार होतात। हे बघा हे दोन्ही पार्ट आपले तयार झाले। त्यानंतर आता आपण अस्तरची कटिंग करूया। अस्तर तसा नाही लावला तरी चालतो खण कपड्यामध्ये, पण
चांगला दिसावं आणि आतमधून जास्त फुगावा पण थोडासा ड्रेस, त्यासाठी मी इथं अस्तर वापरते. लहान मुलगी असेल तर कॉटनचं अस्तर आपण टाकतो, पण मी इथं उंच आहे मुलगी, त्याच्यामुळे मी घेरासाठी जो कपडा आहे ना तो क्रेपचा अस्तर मी इथं वापरलेला आहे बघा. त्यालासुद्धा सेम डबल फोल्ड करून घडी घालून ठेवलं आहे आणि जेवढी होती तेवढीच आपली उंची इथं घ्यायची आहे. आपण मेन फॅब्रिकवरती जेवढी उंची घेतली ना त्याच्यापेक्षा एक 2 ते 3 इंच कमी घ्यायची आहे उंची आपल्याला अस्तरची. ठीक आहे, हे बघा सरळ ठेवून घेते आणि जेवढी उंचीची मार्किंग केली तिथूनच आता सरळ कट करायचं. डबल कपडा आहे आणि ह्याचा असं नाही की आता वरचा कपडा आपण 45-50 इंच रुंदीचा घेतला तर तेवढाच पाहिजे का, असं काही नाही. जेवढ्या अस्तरची घडी असेल तेवढाच अस्तर आपल्याला वापरायचा आहे आतमधून. तर त्याच्यानंतर आता मेन फॅब्रिक इथं सरळ ठेवलं आहे, त्याच्यावरती मी इथं अस्तरचा आपला रेडी पार्ट आहे ना तर तो ठेवलेला आहे बराबर. आणि पहिल्यांदा मी इथं गळ्याचं व्यवस्थित फिनिशिंग करून घेते. तर गळ्याला छान शिलाई द्यायची, एक टिप देऊन घ्यायचे पूर्ण गळ्याला. तर हे बघा अशी मी इथं टिप देऊन घेतली. जास्त असा डीप नेक किंवा जास्त पसरवून मी असा गळा तयार केलेला नाही आहे. हे बघा अशी टिप देऊन घेतली आणि त्याच्यानंतर आता जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो मी इथं कट करून टाकते आणि मग आपण छोटे छोटे कट्स देऊया, जेणेकरून पलटी केलं ना की छान गळ्याचं फिनिशिंग निघतं. तर त्यासाठी तर मी आता छोटे छोटे कट्स देऊन घेते. तर हे बघा कट देऊन घेतले. आता आपल्याला हा अस्तरचा पार्ट आहे ना तो आतमध्ये पलटी करायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून पूर्ण गळ्याला आता दाबटीप देऊन घ्यायची. तर हे बघा असं मी पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घेते. तर इथं पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घेतली. आता पलटी करूया आणि अस्तरला मेन फॅब्रिक जॉईंट करून घेऊया. त्याच्यानंतर आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो सगळा आपण इथं कट करून टाकूया, म्हणजे मग आपलं फिनिशिंग चांगलं दिसतं. आणि सेम ह्याच प्रकारे आता मी दुसरा पार्टसुद्धा पाठीमागचा जो आहे ना तो रेडी करून घेते. त्यानंतर आता एक पार्ट इथं उलटा ठेवायचा, त्याच्यावरती दुसरा सरळ ठेवायचा आणि शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची, कडेने शिलाई द्यायची. त्याच्यानंतर आता पलटी करायचं आणि शोल्डर जो आपला आहे ना तो दाबून घ्यायचा. हे बघा असं लॉक करायचं पहिल्यांदा आणि मग शोल्डरला टिप देऊन घ्यायची अर्ध्या इंचावरती. त्यानंतर डबल आपण अजून एक टिप देणार आहोत शोल्डरमध्ये. आता सेम मी दुसरा शोल्डरसुद्धा सेम पद्धतीनेच जॉईंट करून घेते. त्याच्यानंतर आता आपण पुढचा जो भाग आहे ना तर पुढच्या भागाला टक्स देणार आहोत छोटे. तर हा टक्स साधारणतः 4.5 ते 5 इंचाचा एवढा द्यायचा आहे उंचीला. जसं आपण ब्लाउजला पाठीमागे टक्स देतो ना सेम तसेच टक्स आपल्याला ड्रेसमध्ये पुढच्या भागाला द्यावे लागतात. टक्स दिल्यामुळे काय होतं ना छान फ्रॉक बसते पण आणि दिसते पण छान. हे बघा दोन्ही टक्स माझे इथं देऊन झाले. आता आपण बाही तयार करूया. तर बाहीसाठी आपण जो कपडा कट करून घेतला होता बघा तर तोच आहे हा. त्याचा पहिल्यांदा जो काही काठ आहेत ना तर ते काठ मी कट करून घेते बाजूला, म्हणजे ते काठ आपण नंतर जोडणार आहोत. आणि आता ही जी बाही आहे ना तिला मधून मी कट करते, म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या 2 बाह्यांसाठी कपडा तयार होईल. तर हे मी कट करून घेतले. अंदाजेच कट केलेली आहे बाही मी. उंची साधारणतः 5 इंचाची एवढी राहील. तर आता काय करायचं, थोडासा जागा सोडून द्यायचा आणि छोट्या छोट्या प्लेट टाकायला चालू करायचं. आपल्याला फुगाबाही तयार करायची आहे तर त्यासाठी हे बघा अशी. छातीचा चौथा भाग आपला 7 इंच आला होता, तर आपली बाहीची रुंदी 7 इंच राहिली पाहिजे. आपण ज्यावेळेस डबल फोल्ड करतो ना त्यावेळेस आपली बाही 7 इंचाची पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण जसं आपण बघा आता खालच्या साईडनं सुद्धा सेमच आपण ज्या प्लेट आहेत ना त्या पकडत व्यवस्थित पॅक करून घेऊया.
खालच्या साईडच्या प्लेट आहे ना त्या थोड्या जवळ आणि एकावरती एक टाकायच्या म्हणजे छान फुगा येतो। हे बघा। आणि आता जे काठ आहेत ना तर ते काठ आपण याच्यावरती लावून घेऊया। आता उलट्या साईडनंच मी काठ ठेवलाय, काठ सरळ बाजू काठाची खाली आहे, उलटाच काठही उलटाच आहे। बाही उलट्या बाहीवरती मी काठ पण उलटाच ठेवून घेतलाय आणि ही बाहीला आता मी जॉईंट करून घेते काठ। आता आपण ही बाही सरळ करूया। सरळ भागाकडे काठ घेऊन त्याला असा एक फोल्ड किंवा दोन फोल्ड तुम्हाला जेवढा काठाचा जेवढा बारीक मोठा लावायचा ना तर त्यानुसार तुम्ही इथं करू शकता। तर मी डबल फोल्ड केला, आतमध्ये थोडा फोल्ड केला आणि आता इथं मी शिलाई करून घेते, बघू शकता। त्यानंतर आता आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे म्हणजे आकार द्यायचा आहे बाहीचा गोलाकार। पहिल्यांदा इथं अशी बाही फोल्ड करायची आणि 7 इंच भरते का चेक करायचं आहे। हे बघा असं टेप ठेवायचा आणि 7 इंच भरते का ते बघायचं आहे। तर हे 7 इंच भरत नाहीये, 6.5 इंचच भरतंय। त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला एखादी 2 प्लेट ना उसवून घ्यायच्या तिथल्या, ह्या साईडने एक उसवायची आणि त्या साईडने एक उसवायची म्हणजे आपलं 7 भरेल। बघू शकता। तर आता बघूयात आपण की आपलं 7 भरतंय का। तर बघा मग आता आपलं बरोबर 7 झालेला आहे, आपला छातीचा चौथा भाग इतका झालेला आहे। तर आता याला बाहीला गोलाकार देऊन घेते। तर तुम्ही मार्किंग करूनही शेप देऊ शकता। इथं मी थोडा अंदाजीच बाहीला शेप देते इकडचा बघा। तर इथून बघा वरच्या साईडनं आपण जसं 2 इंच घेतो ना तर तसंच इथं 2 किंवा 2.5 इंच घ्यायचं आहे आणि मग बाहीला थोडा गोलाकार देऊन कट करून घ्यायची आहे बाही। आता ही बाही आपली तर रेडी झाली। आता ही बाही आपण लावून घेऊया। तर आपला जो पार्ट आहे ना तो सरळच ठेवायचा, शोल्डरच्या मधोमध बाही ठेवायची। पुरते का बघायची पहिल्यांदा, तर बरोबर पुरते जर बरोबर कट केली असेल तर आता ही बाही फिरवत आपण जॉईंट करून घेऊया। तर बघा जॉईंट करत बरोबर पुरली बाही। तर आता पलीकडच्या साईडचं सुद्धा आपण जॉईंट करून घेऊया, शोल्डरपासून मध्यंतरी मधून आपलं जे ओपन आहे ते। तर हे बघा असं। आता सेम पद्धतीने मी दुसरी बाही सुद्धा इथं तयार करून घेणार आहे आणि मग ती सुद्धा मी इथं जॉईंट करून घेणार आहे। आणि इथं जो जास्तीचा कपडा आहे ना तो थोडासा कट करून घ्यायचा आहे म्हणजे धागे जास्त निघत नाही। आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली इथं बाही तयार झाली। तर आता दुसरी बाही सुद्धा मी लावून घेते आणि त्याच्यानंतर आता आपण घेर जोडूया। तर घेरासाठी आपण जे कपडे कट केलेत ना त्यातला एक पार्ट घ्यायचा आणि याला 1.5 ते 2 इंच सोडून प्लेट टाकून घ्यायच्या, छान प्लेट टाकायच्या। सगळ्या प्लेट या सारख्याच आल्या पाहिजेत। हे बघा मी खणाचा ड्रेस शिवते त्याच्यामुळे मी छोट्या छोट्या प्लेट टाकलेत, कारण की असे कपडे कॉटनचे राहतात ना, कॉटन सिल्कचे, ह्याच्यामध्ये जर छोट्या छोट्या प्लेट टाकल्या ना तर ती फ्रॉक खूप मस्त कमरेमध्ये दिसायला। तर अशा मी सगळ्या छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतल्या बघा। आता आपण हे आपल्या वरच्या पार्टला जोडून घेऊया। आपला वरचा भाग आहे तो सरळ ठेवलाय, त्याच्यावरती जो प्लेट टाकलेला कपडा आहे ना तो उलटा ठेवलाय म्हणजे सरळ बाजू खाली आहे आणि उलट्या बाजूवरती आपण शिलाई करतोय। तर आता हा जॉईंट करून घेऊया। बघा जॉईंट करताना अगदी परफेक्ट एवढा झालेला आहे, कमी जास्त नाही झालेला हा पार्ट। आता जो आपला अस्तरचा पार्ट आहे ना तर तो पण घेऊया आणि तो ह्याच्यावरती ठेवत आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत। जसं आपण मेन फॅब्रिकला वेगळ्या सेपरेट प्लेट टाकून नंतर जॉईंट केलं तसंही तुम्ही अस्तरला करू शकता, पण अस्तरच्या प्लेट जास्त बसत नाही, कमी असतो अस्तरचा पन्ना, त्याच्यामुळे मग मी इथं अंदाजेच प्लेट टाकत घेते। पहिल्या शिलाईवरतीच आपली ही दुसरी शिलाई आली पाहिजे। हे बघा असं। तर इथं मी सगळ्या प्लेट बघा आता टाकून घेते अस्तरच्या, पण अंदाज घेत घेत मी करते थोडंसं, जेणेकरून जास्तही अस्तर नाही झाला पाहिजे एका साईडनी आणि कमीही नाही पडला पाहिजे, बरोबर सारख्या प्लेट आल्या पाहिजेत। तर आता ही टिप देऊन झाल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो मी इथं कट करून घेते बघा।
आता सेम पद्धतीने मी दुसरा भाग सुद्धा असाच रेडी करून घेणार आहे। आणि तुम्हाला दाखवते की आपल्या किती छान अशा प्लेट इथं पडलेल्या आहेत बघा। तर आता मी दुसरा पार्ट सुद्धा सेम पद्धतीने रेडी करून घेतला। आता फिटिंग टाकूया। फिटिंग टाकताना फ्रॉक सरळच ठेवायचे आणि सरळ फिटिंग आपल्याला टाकायचे आहे कमरेपर्यंत। हे बघा कमरेपर्यंत मी सरळ फिटिंग टाकून घेतले आणि तिथून खाली आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे। इथं मी कमरेमध्ये ना नॉड पण टाकलेले आहेत बांधण्यासाठी। आता हे उलटं करायचं आपल्याला आणि उलट्या भागाकडून आपलं फिटिंग टाकून घ्यायचं आहे। जे काही फिटिंगचं मार्किंग असेल ना ते करून घ्यायचं आधी, जर समजत नसेल तर दंडघेर, त्यानंतर छातीची रुंदी, कंबर आणि मग सरळ टीप द्यायची। फिटिंगची टीप ही मात्र सरळ झाली पाहिजे, वाकडी तिकडी नाही। तर आता कमरेपासून खाली एक 2 इंच यायचं आहे आपल्याला। त्याच्या आधी चारही पार्ट आहेत ना ते बरोबर पकडायचे। कमरेपासून खाली एक 2-3 इंच आल्याच्या नंतर सुई आत ठेवायची आणि अस्तरचे दोन्ही पार्ट वेगळे करायचे। फक्त मेन फॅब्रिक पकडायचं आणि मेन फॅब्रिकला आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे साईडनी खालीपर्यंत। बघू शकता खाली सुद्धा माझं कुठेही छोटा मोठा पार्ट झालेला नाही, एकदम बरोबर आलेला आहे। नाहीतर काय होतं काठाच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करता येत नाही, मग ती काय होते एक पार्ट खाली एक वर होतं। तर तसं नाही झालं पाहिजे, त्यासाठी आधीच करेक्ट जर कटिंग आणि करेक्ट स्टिचिंग असेल ना तर असं होतच नाही। त्यानंतर आता मी छोटा कट दिला आहे मेन फॅब्रिकच्या टिपला आणि इथून बघा अस्तर मी वेगळं केलं आहे, मेन फॅब्रिक आत टाकून घेतलं आहे आणि आता फक्त अस्तर फिटिंग करते मी। इथं अस्तरची जी शिलाई आहे ना ती इथं मी कंप्लीट करून घेते। तर आता त्याच्यानंतर आता मी इथं दुसरी अजून एक फिटिंगची टीप आहे ना, तर ती फिटिंगची दुसरी टीप मी देऊन घेणार आहे। हे बघा त्याच्या बाजूलाच मी फिटिंगची अजून एक टीप दिलेली आहे। त्यानंतर आता दुसऱ्या साईडला सुद्धा ना मी सेम पद्धतीने फिटिंग करून घेते आणि मग आपण सगळ्यात शेवटी आपण अस्तरचा जो काही खालचा पार्ट आहे ना तर त्याला डबल फोल्ड करून शिलाई देणार आहोत। आणि फायनली आपली इथं फ्रॉक तयार झाली। तर कसं वाटलं या फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा। 10 ते 11 वर्षाच्या मुलीला करेक्ट ही फ्रॉक बसते। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।